नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. रात्र शांत आहे, पण त्या शांततेत एकच प्रश्न घुमतो. नवरात्र वर्षातून दोनदा का येते? हा फक्त सण आहे की काहीतरी जास्त? आणि सर्वात मोठा प्रश्न असतो, चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र हे दोन्ही नवरात्रे सारखेच असतात का? की यामागे दडलं आहे एक गूढ सत्य, एक असं सत्य जो तुमचं नवरात्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. चला तर या रहस्याचा उलगडा करूया. पहाट होते, सूर्य हळूहळू उगवतो आणि निसर्ग नव्या जीवनाने फुलू लागतो. झाडांना नवी पालवी फुटते, फुलं उमलायला लागतात आणि हवेत एक वेगळीच ऊर्जा भरते. हीच ती वेळ असते चैत्र नवरात्रीची. हे नवरात्र येतं मार्च-एप्रिल महिन्यात आणि याच क्षणापासून सुरू होते हिंदू नववर्ष, म्हणजेच नवीन आशा, नवीन स्वप्न आणि नवी सुरुवात. जसं निसर्ग स्वतःला बदलतो तसंच आपणही या काळात बदलू शकतो. मनातील नकारात्मकता, जुन्या आठवणी आणि दुःख मागे सोडून एक नवीन सुरुवात करू शकतो. म्हणूनच चैत्र नवरात्र म्हणजे आत्मशुद्धी, साधना आणि नव्या जीवनाची सुरुवात. पण याच्या अगदी उलट एक नवरात्र आहे, जे अधिक भव्य, अधिक उत्साही आणि जल्लोषाने भरलेलं असते. चला आता पाहूया अश्विन नवरात्रीबद्दल. रात्र होते, पण इथे अंधार नसतो. इथे असतो प्रकाश, उत्साह आणि जल्लोष. संपूर्ण वातावरण रंगाने उजळून निघालेलं असतं. ढोल ताशांचा गजर, गरब्याची धून आणि भक्तीनं भरलेलं मन. ही वेळ असते अश्विन नवरात्रीची. हे नवरात्र येते सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आणि याच्यानंतर येतो विजयाचा दिवस, दसरा. या नवरात्रात गरबा, दांडी आणि भव्य सजावट असते. लोक रात्री उशिरापर्यंत नाचतात, साजरा करतात, कारण हा असतो आनंदाचा उत्सव. पण हा फक्त नृत्य आणि आनंद नाही, हा आहे शक्तीचा उत्सव, वाईटावर विजयाचा उत्सव आणि देवीच्या सामर्थ्याचा उत्सव. म्हणजेच चैत्र नवरात्र जिथे शांत साधना आहे, तिथे अश्विन नवरात्र म्हणजे उत्साह आणि जल्लोष. पण खरं अंतर अजूनही बाकी आहे. चला आता पाहूया दोघांमधील खरा फरक. आता सर्वात मोठा प्रश्न, चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र याच्यात नेमका फरक काय आहे? चैत्र नवरात्र ही असते नव्या सुरुवातीची वेळ, जिथे आपण स्वतःकडे पाहतो, मन शांत करतो, आतून बदल घडवतो. अश्विन नवरात्र ही असते उत्सवाची वेळ, जिथे आपण आनंद साजरा करतो, नृत्य करतो, विजयाचा जल्लोष करतो. म्हणजे चैत्र नवरात्र हा आतला प्रवास आहे आणि अश्विन नवरात्र बाह्य उत्सव. एक आपल्याला स्वतःमध्ये डोकवायला शिकवतं, तर दुसरं जीवन साजरा करायला शिकवतं. एक शांत आहे तर दुसरं उत्साही आहे. एक सुरुवात आहे तर दुसरं विजय आहे. पण दोघांचं ध्येय एकच आहे, वाईटांवर चांगल्याचा विजय. आणि शेवटी दोन्ही नवरात्र आपल्याला काय शिकवतात हे जाणून घेऊया. आता कदाचित तुम्हाला समजलं असेल, चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र हे दोन्ही वेगवेगळे नवरात्र का आहेत. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नवरात्र फक्त सण नाही, ती आहे तुमच्या आयुष्याला दिशा देणारी शक्ती. चैत्र नवरात्र आपल्याला शिकवतं, स्वतःमध्ये डोकवा, मन शांत करा आणि नव्याने सुरुवात करा. अश्विनी नवरात्र आपल्याला शिकवते, जीवन साजरं करा, आनंद वाटा आणि विजय साजरा करा. म्हणजेच एक नवरात्र आपल्याला मजबूत बनवतं आणि दुसरं आपल्याला आनंद देतं. जेव्हा तुम्ही आतून मजबूत होता, तेव्हा बाहेरचा विजय आपोआप मिळतो. म्हणूनच नवरात्र फक्त साजरं करू नका, ते जगा. आई दुर्गा तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि यश देवो. जर ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर काही माहिती चुकीची गेली असल्यास मी गायत्री तुमच्या सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.